नुकत्याच 1.5 महिन्यापूर्वी झालेल्या ढगफुटीमध्ये झालेले लँडस्लायडिंग बघताना पण त्याचा भयावहपणा जाणवतोय की केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लँडस्लायडिंग झालेलं आहे. परवाची ढगफुटी खऱ्या अर्थाने ढगफुटीच म्हणायला हरकत नाही. कोसळलेले डोंगर, ढासळलेले डोंगर ह्याचं ठिकठिकाणी दर्शन होत आहे. सरकारने डोंगर फोडून रस्ता रुंदीकरणाचे काम जोरात हातात घेतलेले आहे. कारण अरुंद रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण जास्त आहे, वाहतूक जास्त आहे आणि अरुंद रस्ता आणि कच्चा रस्ता आहे. त्यामुळे उत्तराखंड सरकारने डोंगराच्या बाजूचा बराचसा भाग फोडून रस्ता रुंदीकरण करण्याचा प्रकल्प जोरात सुरू केलेला आहे.